स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। थंबनेल बघून समजलेच असेल तर आम्ही कुठे जात आहोत ते। ही जागा आम्हाला दामा यांनी सांगितली आहे। त्याच्या गावची ही जागा आहे। या जागेचे नाव देवीचे कुंड किंवा मिनी देवकुंड असे ओळखले जाते। तर या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत दोन रेस्क्यू ऑफिसर। फर्स्ट वन आहे आशिष अँड दुसरा आहे प्रणय, आणि त्यानंतरला दोन आहेत नर्सिंग ऑफिसर। तो म्हणजे एक सौरभ आणि एक सोहम, तो म्हणजे मी। आशिष आणि प्रणय हे खूप वेळा मिनी देवकुंड पाहून आले आहेत व तेथील त्यांना माहिती असल्यामुळे ते आम्हाला मिनी देवकुंड दाखवण्यासाठी नेत आहेत। या जागेवर पावसाळ्यात खूप गर्दी असते, पण आम्ही पावसाळ्याच्या एंडिंगला गेल्यामुळे आम्हाला गर्दी मिळाली नाही। या जागेवर जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर करून तुम्ही जाऊ शकता, आणि कॅप्शनमध्ये आम्ही लोकेशन दिले आहे। ही जागा गुगल मॅपवरती आरेबुद्रुक धबधबा कुंभोशी अशी येते। तर देवीचे कुंड किंवा मिनी देवकुंड या नावाने ती येत नाही, तर ही काळजी नक्कीच घ्या जर तुम्ही फिरायला जात असाल तर कोकण आठवला की एक सुंदर असा चित्र मनामध्ये आठवतो। कोकणातील प्रत्येक भागात किंवा गावात एक नॅचरल ब्युटी असतेच। तर आपण आता आहोत रोहामधील नॅचरल ब्युटी पाहणार आहोत। आणि एक क्वेश्चन तुमच्यासाठी, जर तुम्ही रोहामध्ये राहत असाल तर अजून कोणकोणते नॅचरल ब्युटी रोहामध्ये आहेत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून ते आम्हाला प्लेस एक्सप्लोअर करता येतील। येथून पुढे कच्चा रोड चालू होतो। तो रोड फार्म हाऊसपर्यंत जातो व त्यापुढे रोड हा मातीचा आहे। तर मित्रांनो, फर्स्ट ब्लॉगमध्ये मी सिनेमॅटिक व्हिडिओ ॲड केली होती, व त्या व्हिडिओच्या सॉन्गला मला कॉपीराईट मिळाला, त्यामुळे ती व्हिडिओ मी कट केली। पण ती व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम किंवा गुगल मॅपवर लोकेशन टाकून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। व माझा इंस्टा आय डी मिस्टर सॅम असा आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी तो लिंक कमेंट करून ठेवला आहे। एक मेन मुद्दा राहून गेला। एका मित्राने फर्स्ट ब्लॉगमध्ये स्पीकर घेऊन जा अशी कमेंट केली होती। तर मित्र, तुला एकच सांगेन मित्र, आम्ही नॅचरल ब्युटी पाहण्यासाठी जातो, एक्सप्लोअर करण्यासाठी जातो, तिथे खराब करण्यासाठी किंवा दंगा करण्यासाठी जात नाही। तर आत्तापर्यंत आम्ही 2 ठिकाणी गेलो, तर तेथे आत्ता आजही जातो आहे, हे गेलो आहे। ती व्हिडिओमध्ये पण तू बघ की तिथे गेल्याच्यानंतर तुला प्लॅस्टिकचा कचरा कुठेच मिळणार नाही किंवा बॉटल मिळणार नाही। तिथे फक्त नॅचरली आवाज येतात, तेच फक्त दिसेल, बाकी तुला काहीच दिसणार नाही। आणि तेथील लोकांनी त्या प्लेसची खूप सारी चांगली काळजी घेतली आहे, तशीच ती मेंटेन राहावी हीच आमची इच्छा आहे। इथून पुढे ऑफ रोडिंग चालू होते, तर यापुढे एन्जॉय करा। येथून पुढे आपल्याला मिनी देवकुंडला जाण्यासाठी 500 मीटरचा ट्रॅक करावा लागणार आहे। तर तुम्ही नक्की एन्जॉय करा। आता यासाठी आलोय।
झालंय. वाटून करून दिली ते हो आहे. त्याला सोडायची कधी पत्र्यावरती होता तेव्हा नाही, खाली खाली तेव्हा वरती कोणतरी काढलं ना. सौरभ तू काढली? नाही, मी नाही काढली. बघायला मी काढले पत्र्यावरती होतं तेव्हा काढले ते. घे घे घे. हा काय काय इकडे घसरत जाणार खाली. हा खाली घसरत जाणार आहे. स्पॉट वरती आले आले लगेच दोघे जण पुढे. किती आहे पाणी? किती आहे? व्हिडिओ कॉल उचल. हा पुढे तिकडे तर तिकडे तिकडे उडी मार उडी. आता डबल घेत एवढं मला तर एवढं पाणी आता भीती वाटली होती. आता डबल चल बाहेर सगळं बोटिंग आता डबल येतो.
सिनेमॅटिक व्हिडिओ ॲड केले आहे, ते नक्की पहा आणि लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन व्हिडिओ चेकआउट करा. न्यू व्हिडिओ लवकरच येणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.